आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360. आज आपण बोलणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात घडलेल्या अशा घटनांबद्दल, ज्यामुळे महाराष्ट्रात लोकशाही खरंच अस्तित्वात आहे की फक्त कागदपत्रे राहिली आहे, हा प्रश्न आता प्रत्येक सामान्य नागरिक विचारू लागला आहे. काल मतदान होत असताना अनेक ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळाले की एखाद्या छोटा माणूस चुकी केली तर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल होतो, पण त्याचं पद जातं, त्याच्यावर चौकशी होते. पण जेव्हा मोठे राजकीय नेते, आमदार, पदाधिकारी अशा चुकीचं काम करतात, तेव्हा मात्र त्यांना बचाव करण्यात येतो. या दुटप्पी वागणुकीवरून लोकशाही उरली का की हुकुमशाहीच्या दिशेने आपण जातोय, हे कळत नाहीये. मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी वाद, गोंधळ, शिवीगाळ आणि काही ठिकाणी मारहाण देखील झाली. एखाद्या सामान्य मतदाराला मोबाईल घेऊन केंद्रात जाण्याची परवानगी नाही. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, मतदारसंघाच्या शांतीची शपथ पाळायला सांगितलं जातं. पण हे नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत का? याच पार्श्वभूमीवर काल सर्वात मोठी बातमी ठरली ती म्हणजे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा. ही घटना साधी नाही. प्रदेशात याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गोपनीयतेचा भंग केल्याची गुन्हा नोंद झाला आहे, ज्यामुळे त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात येऊ शकते. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं, आपण कोणत्या पदावर आहोत आणि आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे समजून वागा. पदाचा गैरवापर सहन केला जाणार नाही. राजकीय जाणकार म्हणतात की हा इशारा फक्त बांगरांसाठी नव्हता, तर संपूर्ण शिंदे गटाला दिलेला होता. कारण 2025-26च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून बीजेपी आता राजकीय इक्वेशन पुन्हा सेट करत आहे. हे पहिल्यांदाच घडलं नाही. संतोष बांगर यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दर्ज आहे. अनैतिक वर्तन, महिलांशी अयोग्य संबंध, 50 कोटींचा व्यवहार करत शिंदेसोबत गेल्याचा आरोप, चुकीची विधाने आणि वादग्रस्त वक्तव्य असे आरोप झाले होते. भाजपच्या काही नेत्यांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हा नवीन गुन्हा म्हणजे राज्यातील त्यांच्या भविष्यावर मोठ्या धोक्याचे सावट आहे. आज समोर आलेला व्हिडिओ सर्वात धक्कादायक होता. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सरसकट बंदी आहे. येथे व्हिडिओ कॉल करून कोणाला मतदान करायचं असा सल्ला घेणं म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग, गोपनीयतेचा भंग, मतदारावर दबाव, लोकशाहीची चेष्टा. हा सामान्य नागरिकीतून केला असता तर त्याला थेट जेलमध्ये टाकलं असतं. पण आमदारांनी केल्यावर माफ करा, पुढे असं होणार नाही असं सांगून सोडून चालणार का? हा मोठा सवाल निर्माण झालाय. कायद्याप्रमाणे मतदानातील गोपनीयतेचा भंग हा गंभीर अपराध आहे. त्यावर दोषी ठरवल्यानंतर आमदारकी जाण्याची शक्यता, निवडणूक आयोगाकडून कारवाई, भविष्यातील निवडणूक लढण्यास बंदी अशा परिणामांना समोर जावं लागू शकतं. त्यामुळे बांगरांच्या आमदारकीवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. कालचा संपूर्ण दिवस दाखवून गेला की सामान्य मतदार आणि सत्तेतील नेते यांच्यासाठी नियम वेगळे असतात. बीजेपी आता शिंदे गटावर पुन्हा दबाव वाढवत आहे. 2025-26च्या निवडणुकीसाठी राज्यातील संतुलन पुन्हा सेट केलं जात आहे आणि शिंदे गटातील पहिली मोठी विकेट पडली आहे. यातून पुढे आणखी कोणत्या नेत्यावर कारवाई होते, कोणाची तिकीटं कापली जातात किंवा कोणावर दबाव वाढवला जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ही पायामल्ली लोकशाहीचे अपयश आहे की निवडणुकीतील स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक कारवाई? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी सूरज आणि तुम्ही पाहत होतात महाराष्ट्र 360. पुन्हा भेटूया. तोपर्यंत लोकशाहीला जपा, जागरूक राहा आणि मतदान जरूर करा.